मी सर्वप्रथम महाराष्ट्राच्या सगळ्या जनतेला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देतो। आणि आज जो आसूड मोर्चा आम्ही काढलेला आहे, महाराष्ट्र आमची मातृभूमी ही आमच्यासाठी गुरु प्रमाणे आहे आणि महाराष्ट्राला विकण्याचं काम महाराष्ट्रातल्या एकनाथ शिंदे आणि भाजप सरकारने काम सुरू केलेलं आहे। अदानीला मुंबईतल्या सगळ्या जमिनी द्यायच्या आणि सगळे राईटच आता अदानीला द्यायचा आणि त्याच दृष्टिकोनातून काँग्रेसने आज जो आसूड मोर्चा मुंबईत काढलेला आहे, मुंबई वाचवा। आणि आता आम्ही थोड्या दिवसानंतर महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातली काही पावलं आम्ही उचलणार आहोत। महाराष्ट्रातही मग शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, आमच्या बेरोजगारांचे प्रश्न असतील, महागाईच्या बद्दलचे प्रश्न असतील, हे सगळे घेऊन महाराष्ट्र वाचवणं हा आमचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा राहणार आहे। त्या पद्धतीची लढाई काँग्रेसने सुरू केलेली आहे। महायुतीकडून या ठिकाणी भाजप 170 जागाची मागणी करणार आहे। काय वाटतं एकंदरीत महायुतीमधली खतखत वाढताना पाहायला मिळते? महायुतीमध्ये महाभारत होणं तय आहे। आता भगवान श्रीराम पण त्यांच्यासोबत नाही, त्यामुळे त्यांच्याकडे महाभारताचीच आता प्रक्रिया सुरू होणार आहे। नेत्यांचा पक्ष म्हणजे महायुती आणि कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणजे महाविकास आघाडी आणि त्याच्यामुळे महायुतीमध्ये महाभारत तय आहे। आता पुढं अजून काय काय होतं आपण ते सगळं बघणारच आहे। त्याच्यामुळे मी आज काय फार प्रतिक्रिया द्यावं असं मला वाटत नाही। बरं, याच्यामध्ये कसं झालं आहे की जो आज मुद्दा आहे की भाजप अमित शहांच्या उपस्थितीत पुण्यात होणाऱ्या कार्यक्रमात की लोकसभेमध्ये तुम्ही खोटं नरेटिव्ह जे आहे ते विरोधकांनी, विशेष तुम्ही इन द सेन्स विरोधकांनी ते सेट केलं आणि विधानसभेला देखील असंच काहीतरी होऊ शकतं, त्याला टॅकल करण्याची रणनीती बेसिकली या ठिकाणी आखली जाणार। त्याचे मास्टर माइंडच खोटं नेरेटिव्ह निर्माण करण्याचं अमित शहाच आहे, एक्सपर्टी आहे। 400 पार हा नेरेटिव्ह कोणी टाकला? आता टाका ना, 250 पार महाराष्ट्रातही टाका हा नेरेटिव्ह। ज्या पद्धतीनं लोकशाहीचं ला न मानणारी व्यवस्था जी भाजपमध्ये आहे आणि खोटं नेरेटिव्ह टाकण्याची मानसिकता त्यांची जी आहे, आपले स्वतःचं पाप दुसऱ्यावर टाकणं हे मानसिकताच भाजपची आहे। काँग्रेसने कुठलंही खोटं नेरेटिव्ह टाकलेलं नाही। संविधान हे सर्वोपरी आहे, पण संविधानाला घेऊन कधीही नरेंद्र मोदीच्या सरकारने गेल्या 10 वर्षामध्ये कारभार केलेला नाही। त्याचं महाराष्ट्रातलं एक सगळ्यात मोठं उदाहरण आपण सांगतो आहे की एकनाथ शिंदेनी मला सुरक्षा पाहिजे, मला भीती आहे या सरकारपासून, असं एक पत्र तत्कालीन त्यावेळेचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारीला लिहिलं आणि त्या पत्राच्या आधारावर भगतसिंग कोश्यारींनी कुठलंही बहुमत नाही, काही नाही, त्या पत्राचा आधार घेऊन त्याला डायरेक्ट एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली। तर जे काँग्रेस पार्टीने संविधान बचाव ही भूमिका घेतली, त्याचं एक सगळ्यात मोठं उदाहरण तर महाराष्ट्रात आहे। मी एक उदाहरण सांगितलं, अशी अनेक उदाहरणं आपल्याला देता येईल की सत्तेचा दुरुपयोग भाजप कशी करते आणि एकनाथ शिंदेचं सरकार कसं करत आहे, हे अनेक उदाहरणं देता येईल। पण मी तुम्हाला सांगितलं की संविधान बचाव हे आम्ही जी भूमिका घेतली, कारण की मुख्यमंत्री बनायचं असेल तर त्याला कुठल्या तरी आमदारांचा नेता व्हावं लागतं, त्याला बहुमत सिद्ध करावं लागतं, त्याची यादी द्यावं लागतं राज्यपालाला आणि मग त्याच्यानंतर मुख्यमंत्री शपथ राज्यपाल घेतात। पण इथं कुठंच झालं नाही आणि हे मी म्हणत नाही, हा आरोप नाही, माननीय सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढलेले आहेत। तर म्हणून काँग्रेसने कुठलंही खोटं नेरेटिव्ह टाकलं नाही। मास्टर माइंड अमित शहा आणि भाजपच आहे। त्यामुळे आता मास्टर माइंड आता काय अजून नवीन नेरेटिव्ह टाकतो आहे हे आता आपल्याला कळेल। लोकसभेमध्ये सुद्धा महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस हा मोठा भाग ठरलेला आहे। अशा वेळेला विधानसभेमध्ये सुद्धा काही ज्यामध्ये काँग्रेस हा सुद्धा मोठा पक्ष असणे या ठिकाणी शक्यता आहे। काँग्रेस मुख्यमंत्री बघा, महाराष्ट्र भाग पाहायला मिळत आहे, त्यामुळे तरीसुद्धा काँग्रेस महाविकास आघाडी घेऊन पुढे घेऊन जायच्या दृष्टिकोनातून मी पण करणार नाही। आम्ही सगळे मिळून आम्ही त्या ठिकाणी महाविकास आघाडीला सोबत घेऊन चालायची भूमिका काँग्रेस पक्षाची आहे
आणि राहिला मुख्यमंत्र्याचा चेहरा हा महाविकास आघाडीच म्हणून चेहरा राहणार आहे. त्यामुळे आज आम्ही कुठल्या चेहऱ्याच्या बद्दलची चर्चा त्या ठिकाणी करणार नाही. काल सुद्धा उद्धव ठाकरे सुद्धा असं म्हणाले की महाविकास आघाडी हा चेहरा राहणार आहे. तुम्ही पण आज त्याच वाक्यावरती अधोरेखित करता. हे आम्ही सुरुवातीपासून आम्ही महाराष्ट्रामध्ये पवारसाहेब असतील, मी असेल, उद्धवजी असेल, आम्ही लोकांनी निर्णय केलेला आहे. त्यामुळे आमचा चेहराच हा महाविकास आघाडी म्हणून राहील आणि त्या पद्धतीने आम्ही पुढे जाऊ. ज्या पद्धतीनं आज अमित शहा पुण्यामध्ये येत आहेत, विधानसभेचं एक आखणीसाठी भाजप तयारी सुरू केलेली आहे. नाही, भाजप तर सत्तेत आल्यानंतरही पहिल्या दिवशीपासूनच निवडणुकीच्याच मैदानात असते. त्यामुळे त्यांना निवडणूक हा काही त्यांचा कायम विषय आहे, कारण ते प्रचारक आहेत. संघातून निर्माण केलेले हे प्रचारक आहेत. त्यामुळे त्यांना कामच प्रचाराचं असतं. देशाचे प्रधानमंत्री हे सत्तेत आल्यापासूनच प्रचार करत असतात. त्यामुळे ते प्रचारक आहेत, त्यांच्यासाठी काही विषय नाही. पण आता महाराष्ट्रामध्ये काही दिवसावर निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत. त्यामुळे सगळे पक्ष आपल्या पद्धतीनं कामाला लागलेले आहेत. आणि आता ते येतात म्हणजे महाराष्ट्रात अजून किती प्रॉपर्ट्या राहिल्यात विकायच्या, महाराष्ट्र काय केव्हा, तर हे इथून गेलेत नरेंद्र मोदीजी आणि अमित शहा गेलेत की काही प्रॉपर्ट्या अदानीला दिल्या जातात, ते तपासायला येतात का हेच आपल्याला कळत नाही. आणि त्यामुळे महाराष्ट्र जे विकण्याचं काम जे गुजरातला चाललेलं आहे, महाराष्ट्राचा स्वाभिमान विकला जातो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण केलं जातं. आता वाघनखे आणले. सावंत नावाचे इतिहासकार आहे, त्यांनी सांगितलं की त्यांना माहितीच्या अधिकारात इंग्लंड म्युझियमनी सांगितलं की असं कुठलंही छत्रपती शिवाजी महाराजांचे वाघनखे नाही. ते वाघनखे आणले, ते शिवाजी महाराजांचे वाघनखे म्हणून सांगायला निघाले. एक खोटा प्रचार. यांनीच 2016-17मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य प्रतिमा अरबी समुद्रात बांधायचं, त्याचं जलपूजन झालं. स्वतः नरेंद्र मोदीजी आले, स्वतः फडणवीस त्यावेळेस मुख्यमंत्री होते. अजूनपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक अरबी समुद्रात झालेलं नाही. ती ही या पद्धतीची खोटं बोलणारी आणि महापुरुषाचा सातत्यानं नावाचा वापर करून मग सत्तेत आल्यानंतर त्यांचा अपमान करणं, ही पिलावळ सत्तेमध्ये आज आहे. आणि या सगळ्या पिलावळला सत्तेतून बाहेर काढणं हाच आमचा महाविकास आघाडीचा उद्देश आहे आणि ते आम्ही करणार. जागा वाटपाचा काही फॉर्म्युला जो आहे बेसिकली महाविकास आघाडीचा, हा कधीपर्यंत डिसाईड होणार आहे? कारण की वेगवेगळे आकडे किंवा दावे नेत्यांकडून केले जातात. बघा, या महिन्यात येणाऱ्या ऑगस्ट महिन्यामध्ये आमचे सगळे जागा वाटप होतील. सप्टेंबरमध्ये आमच्या उमेदवार पण जाहीर आम्ही करू आणि आम्ही पूर्ण निवडणुकीचं प्लॅनिंग आमचं तयार झालेलं आहे. या महिन्याभरामध्ये येणाऱ्या आमचं जवळपास जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरेल. सर, फक्त एकच शेवटचा प्रश्न. तुमचं जरी जागा वाटप ठरलं तरी महायुतीला जागा वाटप ठरत नाही. तिन्ही नेते जे आहेत ते पुन्हा एकदा दिल्लीवारी करणार असं समजतंय. आता कंट्रोलच गुजरातचं आहे आणि गुजरात आता दिल्लीत बसलेली आहे. त्यामुळे गुजरात धार्जनी जे सरकार महाराष्ट्रात बसलेलं आहे ते त्यांना कंट्रोलच त्यांचं असल्यामुळे 10 वेळा यांना दिल्लीला जावंच लागणार. सर, एक शेवटचा प्रश्न घेऊनच टाकतो. विधान परिषद जे निवडणूक झाली त्याच्यामध्ये काँग्रेसच्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं असं एक दिसून आलं. कारवाई करणार असं काँग्रेसकडून सांगितलं गेलं, पण आता अजूनपर्यंत अशी काही ॲक्शन घेतली गेली नाही. भविष्यात नाही. बघा, मी तुम्हाला एक सांगतो की सिक्रेट बॅलेट आहे, पण आम्ही सांगितलं की हे आयडेंटिफाय आम्ही लोक केलेली आहेत आणि त्या आधारावर काही दिवसावर आता निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला लक्षात येईल की आम्ही कारवाई कोणावर केलेली आहे. ते नावं आपल्या पुढे येणार आहेत. कालच आमचे संघटन महासचिव वेणुगोपालजी इथं आलेत आणि त्यांनी सांगितलं की आम्ही सिरियस ॲक्शन घेणार, की पुढच्या काळात कोणी हे पाप करण्याचं कृत्य करणार. कारवाई कोणत्या स्वरूपाची असेल ते दिसेल तुम्हाला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.